नको करा ज्यामध्ये त्याच्यानंतर करा आधी करू नका. स्वतःला छान समजायला लागलास का जास्त? तो सोडून एकदम पळालास? अरे नाही गुरु वगैरे नाही हो, कामासाठी बाहेर ना मी. अरे तुझं काम पण मला माहित आहे, तुझे धंदे पण मला माहित आहे सगळे. माझ्याशी शानपट्टी करायची गरज नाही, समजलं? नाही नाही अहो शानपट्टी वगैरे तसं काही नाही इमानदारीनं. हे साखरेचं दुकान तर माझे पैसे कधी टाकतो बोल. आता मी जास्त वेळ वाट बघू शकत नाही. देतो ना. अरे देतो देतो. अरे देतो ना काय चालवलंय? किती दिवस वाट बघायची तुझी? तुझा फोनच लागत नाही. नाही ते काय आउट ऑफ टाऊन आहे ना सध्या, त्यामुळे फोन लागत नाही. तुला काय वाटलं मला कळत नाही? माझे पैसे मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. नाही ते काय आहे आत्ता मी मी दिल्लीत आहे बिझनेस मीटिंगसाठी आलो ना. परत आलो की तुमचं पैसे अगोदर दिला, विश्वास ठेवा. तो विश्वास गेला मेला तिकडे पाणीपतच्या युद्धात. मला आता फक्त डेट दे. नाही डेट म्हणजे बघा आता इमानदारीने 2 दिवसात देतो. 2 दिवस द्या मला, अगं की तुमचे पैसे देतो मी. बरं मी हो आता जरा मीटिंग आहे ना बिझनेस संदर्भात. हो नमस्कार सांगा. हो मुलीचा बाप आहे, गरज आहे आशीर्वादाची. सांगतो काय काळजी करू नका. तुमचं चालू दे, आम्ही येईपर्यंत पुढे ना. अरे हो नमस्कार. हो सर कुठे आहे तुम्ही? सर कुठे आहेत तुमचे पाय? नमस्कार. अनिल सर शेवटी तुमचा शोध लागला. माझं जीवन सफल झालं. हे आमचे त्याचं काय आहे? अनिल सरांचा पाय एका जागी ठरत नाही ना. मौल्य माणूस. कधी जम्मू काश्मीर, कधी कर्नाटका, कधी दिल्ली. काय अनिल सर? हो त्याच्यासाठीच तर मी इथवर आलोय. काम श्रमाने त्यांचा तपास लागला. हो बरोबर आहे. बरं मग त्यांना पण त्या नाश्ता वगैरे नको त्याची काही गरज नाही. अनिल सरांना बघून माझं पोटच भरलं. खूप प्रेम. ठीक आहे या येतो. सांगतो तुमचा नमस्कार. गरज आहे तुम्हाला. हो लवकर मी वाटतो. मी खरंच बोलतोय. तुम्हाला फोनवर बोललो होतो की मी दिल्लीत आहे. दिल्लीतच होतो. सकाळी आलो. एवढे दिवस तुझ्या मागावर आहे. तुला चांगला गाठलाय मी. असली कारण द्यायची नाही, समजलं? नाही मला माफ करा. नेमकं कसं वागलो काय करावं मला काही कळलंच नाही हो. म्हणून आता वागलो. काही सुद्धा माफ करा. तुझ्यासारख्या माणसाला माफ करायचंय. मला माहित नाही की काय चीज आहे ते. तुला चांगलं ओळखू नाही. गेली 5 वर्ष तुझं मी हेच ऐकतोय. पण आता नाही. थोडी मुदत वाढवून द्या. मी सगळ्या पैसे इमानदारी झाला. मी पैसे बुडवणार नाही तुमचे काही. तू ठरवलं तरी बुडवू शकणार नाहीस. चांगला फास आवडलाय आता तुझ्याकडे. आता तू ठरव तुला काय करायचंय ते. पैसे द्यायचे, चांगलं तोडून घ्यायचंय. असं नका करू. मी देणार तुमचे पैसे. आणि परत पळालास तर दिल्लीला. तुझी बायको म्हणजे मुलगी इथेच आहेत ना. नाही जा. कधी पैसे देतोस बोल. व्याजा सकट. मी 2-3 महिने. एक महिने. जर यापुढे मला वाट बघायला लावली
तुला सर्व वरती पाठवेल. तेव्हा करेल. लक्ष दे.